काशीद आणि काशीदचं क्रिकेट एवढंच आपल्याला पाहायचं आहे. चला जाऊयात क्रिकेटच्या गावाला, पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या काशीदला क्रिकेटचा खेळ पाहिला. पुढली मॅच सुरू होईल आणि आवाज असेल व्हॉइस ऑफ रायगड आणि त्यांना कुलाबाभूषण असा पुरस्कार देखील प्राप्त आहे यासिनजी मर्चंट सर. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय चंद्रकांत शेट्टी यांचा आवाज आपण ऐकत होतात. याच दरम्यान या स्पर्धेसाठी ज्या ज्या दिलदार आणि दानशूर व्यक्तींनी आम्हाला इथे सरळ हस्ते मदत केलेली आहे त्यांच्या नावांचा उच्चार करणं, उद्घोष करणं माझं कर्तव्य आहे. सन्माननीय रमेशजी कासार यांच्यातर्फे 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी प्राप्त झालेली आहे. सन्माननीय आत्मारामजी बेलोसे यांच्यातर्फे 2,500, सत्यविजय बेलोसे यांच्यातर्फे 5,000, प्रकृती रिसॉर्ट यांच्या माध्यमातून 5,000, सन्माननीय प्रवीण सर काशीद बीच रिसॉर्ट यांच्या माध्यमातून 5,000, सरोज दिवेकर 1,000, जगदीश काते 2,000 आणि नितेश मरावडे 1,000 या सर्व दानशूर व्यक्तींचे आणि आमच्या पाठीराख्यांचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मैदानावरती जिथे चालू असलेला सामना जय हनुमान सर्वे विपक्ष लक्ष्मी 11 तळेखार रोशन चाचे यांचा हा संघ आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे जय हनुमान सर्वे टीम ने टॉस जीतकर सबसे पहले फील्डिंग करने का यहां पे फैसला किया है और बल्लेबाजी के लिए दावत दी है लक्ष्मी 11 तड़ेखार को. पहला ओवर यहां पे जारी है. निखिल धारवे एक सुपरस्टार खिलाड़ी मुरुड तहसील से. जी हां, इसमें दबा ओवर पिच गेंद ऑन द राइट उसे खेला, मिड विकेट खाली, डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर दंदन आती हुई गेंद 4 रन के लिए. बहुत ही बढ़िया स्ट्रोक और ये विजय के बल्ले से आता हुआ पहला चौका. देखिए दोस्तों किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है. विकेट कीपर विकेट से बहुत दूर, उसी के साथ एक फ्लाइंग स्लीप, उसी के साथ एक शॉर्ट फाइन लेग, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, मिड ऑफ, मिड ऑन और एक शॉर्ट स्क्वायर लेग 30 गज के दायरे के अंदर. जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद और मिड ऑन के ऊपर से खेला. लॉन्ग ऑन में फील्डर तैनात है. बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार फील्डिंग का नजारा. पहली नजर में ऐसा लग रहा था कि ये 4 ही रन मिलेंगे, मगर वहां पे जो भी खिलाड़ी है, शायद राज है, जी हाँ राज धारवे शायद, मगर कमाल की फील्डिंग. एक हाथ से उन्होंने उस गेंद को रोका और इसी वजह से बल्लेबाजों को मात्र 1 ही रन लेने का यहां पे मौका. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. निखिल धारवे की यॉर्कर गेंद थी, मगर उसे 30 गज के दायरे के ऊपर से खेला है. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. फिर से एक बार वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन के लिए. भिडूदे साऱ्या गगनात माननीय प्रतीश कासार खानावळ यांचा सनसनीत चौकार. छलांग लगाकर जा पहुंची है हमारे गुणलेखक सुदर्शन हमें बताते हुए 12 रन स्कोर कार्ड पर. आहा, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, मगर इस ओहो खराब फील्डिंग, मगर ज्यादा नुकसान नहीं होगा. हालांकि थोड़ी सी जल्दबाजी कर गए मिडाउन के फील्डर द्वारा हमें देखने को मिला, मगर 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं पहले ओवर की समाप्ति के बाद.
बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। या दरम्यान सन्माननीय रोहनजी खेडेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मी DCB ग्रुप तर्फे काशीद चषकामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि यथोचित त्यांचा सन्मान केला जातोय। धन्यवाद सर, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। कारण मित्रांनो, ह्याच मंडळीमुळे आपल्याला एक एनर्जी, एक आत्मविश्वास निर्माण होतो, कारण हे सर्व आपले पाठीराखे आहेत। बॅक ऑफ द स्टेज खऱ्या अर्थानं या सर्वांची साथ असते आणि त्याच कारणास्तव एक मोठी टुर्नामेंट, एक प्रतिष्ठेची टुर्नामेंट DCB ग्रुप तर्फे सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा इथे आपण आयोजित केलेली आहे। चलिए दोस्तों, मैदान पर देखिए बहुत ही बड़ा झटका लग चुका है। शुभम जादव मैन फ्रॉम मानगांव मैदान से बाहर जा चुके हैं। शुभम आउट होने के बाद नए बल्लेबाज सुहास पवार आइकॉन के रूप में और एक खिलाड़ी, शुभम जादव भी आइकॉन थे और उनकी जगह नए बल्लेबाज नमूदार होते हुए मैदान में सुहास पवार मैन फ्रॉम कल्याण। हालांकि सातारा से बिलोंग करते हैं, मगर उनका पूरा बचपन कल्याण, डोंबिवली इस इलाके में जा चुका है, तो अब वो कल्याणकर हो चुके हैं। विजय घाणेकर तड़ेखार गांव के सरपंच है और सरपंच एक युवा खिलाड़ी है, एक शानदार खिलाड़ी है, जाना माना एक खिलाड़ी है और अब राजनीति में भी बहुत ही प्रोग्रेसिव नजर आते हैं और अपने गांव के सरपंच हो चुके हैं। बहुत बहुत बधाई। चलिए दोस्तों, गेंदबाज की हम तारीफ करना चाहेंगे। गेंदबाज ने पहली ही गेंद पर वहां पे चकमा दिया था, शुभम जादव जैसे बल्लेबाज को चलता किया था और इस बीच फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी, ढीले हाथों से खेला उसे मजबूरन शॉट कवर की दिशा में, मगर वहां के फील्डर जब तक उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ एक रन मुकम्मल कर लिया है और इस एक रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 14 रन 1 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का यह मुकाबला और ये दूसरा ओवर प्रगति पर। गेंदबाज विशाल शाह इस मर्तबा ओवर पिच गेंद को उड़ाया है हवा के रास्ते से। जी हां, कैच टपकने का मौका था, मगर उनके हाथों को ब्रश करते हुए गेंद सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। फटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय प्रदीप मुकादम हॉटेल साईदीप यांचा उत्तुंग षटकार। जी हां, फिर से एक बार वन बाउंस डीप मिड विकेट में कमाल की फील्डिंग, शानदार एफर्ट। गेंद सीमा रेखा के बाहर जाने से पहले उसे रोकने में कामयाब हुए और इसी वजह से बल्लेबाजों को मात्र 2 रन लेने का यहां पे मौका। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 22 रन 1 विकेट के नुकसान पर। शाह ने बहुत ही बढ़िया शुरुआत की थी, मगर उसके बाद आहा, ये लीजिए गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और विकेट कीपर ने अपना काम मुकम्मल कर लिया है। फिर से एक बार बड़े बल्लेबाज मैदान से बाहर। विजय बैक टू द पैवेलियन। संतोष राणे सरपंच काशीद यांची बळीची टाळी। बहुत ही अच्छी शुरुआत हो चुकी है, क्योंकि शुभम जादव जैसे धुआंधार बल्लेबाज को चलता करने के बाद अब यहाँ पे सरपंच विजय गाणेकर को भी चलता किया है। विजय इस साल बहुत ही तूफानी फॉर्म में दिखाई दिए, हर मैदान पर उन्होंने अपने बल्ले का जौहर दिखाया, मगर अब और आज यहाँ पे ज्यादा कुछ नहीं कर पाए। इसी बीच नए बल्लेबाज सूरज शेडगे, तड़ेखार गांव से बिलोंग करने वाले सूरज
हाँ, इसमें दबाया, बहुत ही चतुराई के साथ खेला हुआ ये शॉट, चिप शॉट जिसे क्रिकेट के परिभाषा में कहा जाएगा। देखा था उन्होंने कि लॉन्ग ऑफ खाली है, मिड ऑफ के ऊपर से उस गेंद को उड़ाया था। लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों को 2 रन लेने का यहाँ पे मौका था, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन 2 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद। पहले ओवर में निखिल धारवे ने 13 रन खर्च किए थे और इस ओवर में विशाल शाह ने 11 रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाजों को चलता किया है। एक सफल ओवर रहा विशाल शाह का, बहुत ही बढ़िया ओवर रहा। हालांकि 11 रन उन्होंने खर्च किए, मगर इस मैदान का इतिहास है, इस मैदान पे 10-12 रन यूं ही आते हैं क्योंकि सीमेंट विकेट यहाँ पे मुहैया करवाई है। सीमेंट विकेट के ऊपर गेंद को घुमाना बहुत मुश्किल होता है, गेंद टप्पा खाने के बाद स्कीट होती है और बल्लेबाजों के लिए खेलना बहुत ही आसान हो जाता है, और इसी वजह से यहाँ पे रन बनते हैं और रन चेस भी होते हैं, और इसी वजह से गेंदबाजों की अक्सर पिटाई होती है। मगर इन दोनों भी गेंदबाजों की मैं तारीफ करना चाहूंगा। पहले ओवर में 13 रन, दूसरे ओवर में 11 रन, कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 24 रन, यानी 12 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से रन बनेंगे तो 5 ओवर का ये मैच है, तकरीबन 60 रन स्कोर कार्ड पर हमें नजर आएंगे, प्रोजेक्टेड स्कोर जिसे कहा जाता है। क्या 60 रन यहाँ पे काफी हो सकते हैं, ये भी सवालिया निशान तो है, मगर मेरे ख्याल से 60 रन एक सम्मानपूर्वक और एक फाइटिंग स्कोर हो सकता है। इसी बीच नए गेंदबाज आए हैं, फिर से एक बार निखिल धारवे अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। आहा, परफेक्ट वाइड यॉर्कर, बल्लेबाज के पास कोई चारा नहीं था, कोई जवाब नहीं था। क्या सवाल डाला था और सवाल से लाजवाब कर दिया था सुहास पवार जैसे बल्लेबाज को। याच दरम्यान सन्माननीय उमेशजी कासार यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी DCB ग्रुप तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल कासार साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे सन्माननीय गंभे सर यांना सुद्धा विनंती आहे, सर प्लीज आपण व्यासपीठावर येऊन इथे स्थानापन्न व्हावं। आपल्याला बसण्याची व्यवस्था DCB ग्रुपने इथे केलेली आहे। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे निखिल धारवे ने इस साल अपने नाम का परचम लहराया है, मगर इस मर्तबा बहुत ही बढ़िया ये स्वीप खेला है। हालांकि डीप स्क्वायर लेग में फील्डर मौजूद थे, मगर उनके बगल से निकाल दिया, गेंद दनदनाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 29 रन, 29 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओवर्स, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। 2 विकेटों के नुकसान पर निखिल फिर से एक बार, हाँ इसमें दबा निखिल ने चकमा दिया है विकेट कीपर बंटी बद्री के, बिल्कुल कहां गलती करने वाले थे, शानदार कैच और इसी के साथ ये तीसरा बल्लेबाज मैदान से बाहर। हैंडसम आकाश महाडिक फील्डिंग कर रहे हैं, उसी के साथ एक डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, और ऑफसाइड की दिशा में 30 गज के दायरे के अंदर खिलाड़ी नजर आ रहे हैं। विकेट कीपर के बगल में एक फ्लाइंग स्लीप, उसी के साथ शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर और शॉर्ट फाइन लेग भी हमें नजर आ रहा है, यानी 4 फील्डर सर्कल के अंदर, और उसी के साथ सारे फील्डर, तकरीबन 4 फील्डर ऑन साइड की दिशा में डीप में तैनात है। एकमात्र ऑफ साइड की दिशा में सर्कल के बाहर जो खिलाड़ी है वो है हैंडसम आकाश। सफल गेंदबाज, मगर इस मर्तबा फुल टॉस गेंद थी, उसे हवा में उछाल कर खेला है, पॉइंट के सर के ऊपर से गेंद भाग रही है, गोली की रफ्तार से उसका पीछा किया, मगर गेंद जीती, खिलाड़ी हारे 4 रन के लिए। साऱ्या गगनात ललकार, माननीय प्रतीश कासार, कासार खानावळ यांचा सनसनीत चौकार।
ये 8वां बल्लेबाज है जिन्होंने अपना अकाउंट चौके से खोला है। देखिए, इससे ये साबित होता है कि बल्लेबाजों का माइंडसेट क्या है, उनकी मानसिकता क्या है। आहा, ये फिर से एक बार अच्छा यॉर्कर था, मगर उतना ही लाजवाब ये स्ट्रोक हेलीकॉप्टर बनाकर बॉलर के सर के ऊपर से उड़ाया है तीर की तरह सीधा। ये फिर से एक बार आता हुआ चौका। धन्यवाद डीजे मास्टर, डीजे निखिल। 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है उमेश घाणेकर, लगातार 2 चौके लगा चुके हैं। जी हां, इस मरतबा अचानक उछलती हुई अनइवन बाउंस जिसे कहा जाता है, अनप्रेडिक्टेबल बाउंस हमें देखने को मिला और गेंद थोड़ी सी कट भी हुई और इसी वजह से स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद कंधे की ऊंचाई तक उठी थी। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के हाथों में। 37 3 ओवर की समाप्ति के बाद 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर में भी निखिल धारवे ने 13 रन खर्च किए हैं। या दरम्यान आपण सन्माननीय उमेशजी कासार यांचा इथे सन्मान करणार आहोत। मी विनंती करणार आहे आमच्या आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उमेश भाऊ कासार यांचं इथे स्वागत करावं आणि त्यांना सन्मानित करावं। या दरम्यान स्वराज 11 कुरुळ संघाचे संघनायक यांना विनंती आहे आणि संस्कार स्पोर्ट्स ताजपूर या संघाचे संघनायक प्लीज आम्हाला जॉईन करा। सन्माननीय उमेशजी कासार यांचा केला जातो इथे विशेष सन्मान। धन्यवाद कासार साहेब, आपण इथे आलात। अशाच प्रकारचा स्नेह आणि अशाच प्रकारचं प्रेम या मंडळावरती आपलं असेल अशी अपेक्षा करतोय। सन्माननीय कासार साहेबांना आपण पाहतो इथे सन्मानित केले जाते मुख्य व्यासपीठावरती। त्यानंतर सन्माननीय गंभे सर यांचा सुद्धा यथोचित आणि यथायोग्य इथे आपण सन्मान करणार आहोत। धन्यवाद गंभे सर, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। गंभे सरांचा सुद्धा इथे सन्मान केला जातो। थे, मगर यहाँ पे एक बहुत ही बड़ी लॉटरी लग चुकी है बल्लेबाजी करने वाली टीम की, क्योंकि नो बॉल के ऊपर छक्का यानी सत्ता लग चुका है इस प्रतियोगिता का। सुदर्शन सर, ये पहला सत्ता आने के बाद क्या इस मैच में भी अपनी सत्ता को बरकरार रखेंगे? बंटी बद्री के मिस्टर आरपीएल रायगढ़ प्रीमियर लीग के मैन ऑफ द सीरीज के खिताब से जिस खिलाड़ी को नवाजा गया वही गेंदबाजी के मार्ग पर बंटी बद्री के मैन फ्रॉम लोधिवली खालापुर से बिलोंग करने वाला ये कमाल का बल्लेबाज तो है, मगर अब यहाँ पे गेंदबाजी करने की जिम्मेदारी अपने कंधों पर उठाते हुए, आहा, इसमें तो लोअर फुल टॉस गेंद थी, अपने बल्ले को तिरछा किया, उस गेंद को खेला है डीप स्क्वायर लेग की दिशा में। वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार थ्रो, मगर उतनी ही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में आंखों में इशारा और पलक झपकते ही यहां पे रन चुरा लिया। इन 2 रनों के साथ 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं आणि देणग्यांचा ओघ अजूनही सुरूच आहे। डीसीबी ग्रुप वरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय कासार साहेब यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी या मंडळास आलेली आहे। मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। जी हां, इस मर्तबा ओवर पिच गेंद हाफ वाली बनाकर उसे उड़ाया है बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा स्टैंड में 6 रन। निखिल धारवे और
उनके साथी गेंदबाज जो थे विशाल शाह, उन्होंने अच्छी गेंदबाजी की, मगर इस ओवर में सुदर्शन हमें बंटी बद्री के थोड़े से महंगे साबित नजर आ रहे हैं। 3 गेंदों में 15 रन अब तक खर्च कर चुके हैं और स्लॉग ओवर कह सकते हैं। हालांकि यहाँ पे ज्यादा वक्त नहीं होता, हर ओवर में मार पड़ती है। ये लीजिए, इसी ओवर में ये तीसरा, और ये तो इतना दूर दूर, बहुत दूर, 6 रन के लिए है। रन, 58 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब आएगा मजा, क्योंकि मैंने कहा था कि इस विकेट के ऊपर, इस मैदान पर रनों की बारिश होती है, रनों की बौछार होती है। और पहले 3 ओवर में 10, 11, 12, 13 इस औसत से यहाँ रन बन रहे थे, मगर अब बंटी बद्री के जैसे ही चौथे ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं, 3 छक्के तो आपने देख चुके हैं। फिर से एक बार अपना बल्ला घुमाया था जोरदार, उनकी हाई बैकलिप देखिए, ताकत का इस्तेमाल किया था, इसी वजह से मिस टाइम कर गए और गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी स्कीट हुई, थोड़ी सी नीची रही। देखिए वही बता रहे हैं सुहास पवार अपने एक्शन से कि ये गेंद भी बाहर हो सकती थी, मगर थोड़ी सी नीची रही और इसी वजह से बल्ले के बीचों बीच नहीं टकराई। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था, मगर यहाँ पे राहत की सांस, बिंदी गेंद। ओहो, ये देखिए, इसे कहते हैं वापसी, रन आउट का खतरा मंडराता हुआ, बाल बाल बच गए, बच गए। ओहो, एक वक्त ऐसा लग रहा था कि यहाँ पे रन आउट होंगे सुहास पवार, आइकॉनिक खिलाड़ी, मगर वहां पे फिसले, क्योंकि सीमेंट विकेट है। सीमेंट विकेट के ऊपर थोड़ी सी जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा। यानंतर होणारा सामना स्वराज 11 कुरुळ विपक्ष पर्णवी 11 बोरली, पर्णवी 11 बोरली आणि स्वराज 11 कुरुळ, दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। मित्रांनो, जर आपण उशीर केला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, कारण पहिल्या सामन्यामध्ये एका संघाला इथे पॅनलाइज केलं गेलेलं आहे। तेरोंडा संघाला 2 धावांची पेनल्टी बसली होती। तुमचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही यासाठी वारंवार या मंडळाचा मेसेज मी तुमच्यापर्यंत फॉरवर्ड करतोय। जर आमचं अजूनही आपण ऐकलं नाही तर मात्र 2 धावांची पेनल्टी तुम्हाला नक्की बसेल। आहा, इस मरतबा फिर से एक बार उड़ाया, ओवर की पहली गेंद को दर्शक दीर्घा में 6 रन। बेटा की मेरा उमेश घाणेकर भी अपना रौद्र रूप धारण करते हुए दिखाई दे रहे हैं। उमेश ने हालांकि शुरुआत की थी चौके के सहायता से, बैक टू बैक 2 चौके उनके बल्ले से हमें देखने को मिलेगा, मगर इस मर्तबा हवाई सफर करवाई है गेंद को 6 रन के लिए। अंपायर जी कुछ इशारा कर रहे हैं। 64 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पांचवा ओवर यहाँ पे जारी है, 5 गेंदें अभी भी आना बाकी है और पहली गेंद पर छक्का लगने के बाद अब राज धारवे के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव तो स्वाभाविक रूप से होगा ही। ओहो, फिर से एक बार फुल टॉस बनाकर खेला है उमेश घाणेकर के बल्ले से, बैक टू बैक छक्का।
रनों की संख्या 70 रन, 70 ऑन स्कोर कार्ड। राज क्या करेंगे अब? ओहो, तेज तर्रार गेंद, फास्टर वन, ओहो रन आउट होने का खतरा मंडराता हुआ, जोरदार अपील। दूसरा रन लेने का मौका था मगर सुहास पवार बहुत आगे निकल चुके हैं और इसी वजह से सूरज घाणेकर ने सोचा एक ही रन लेना यहाँ पे मुनासिब है। स्ट्राइकिंग एंड पर सुहास पवार होंगे मगर लगातार 2 छक्के लगाने के बाद 1 रन यहाँ पे राज दारवे ने राहत की सांस ली होगी, क्योंकि 13 रन उन्होंने भी पहली 3 गेंदों में खर्च कर चुके हैं। और अब रनों की संख्या मैं याद दिलाना चाहूंगा, 71 रन ऑन स्कोर कार्ड। 3 विकेटों के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर मैच जारी है। लक्ष्मी 11 तड़ेखार बनाम जय हनुमान सर्वे। दोनों भी टीमें अपने अपने इलाके में दादा टीमें हैं। एक से बढ़कर एक आइकॉन खिलाड़ी हमें नजर आ रहे हैं। राज की अगली गेंद फसाया, चकमा दिया और इसीलिए जाने जाते हैं राज दरवे। छोटा पैक बड़ा धमाका है ये। नौजवान खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, कॉलेज कुमार है, मगर इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया था दमदार अमदार प्रीमियर लीग में भी और उसी के साथ पीएनबी चषक में भी। ये लीजिए फिर से एक बार अपने ट्रैक में लौटे हैं राज। राज ने राज किया था, उन प्रतियोगिता में अपने नाम का परचम लहराया था, अपने गांव का नाम रोशन किया था निखिल धारवे और राज धारवे, इन बंधुओं ने। निखिल धारवे तो बाइक मैन, फर्स्ट बाइक मैन, जो कि मुरुड से बिलोंग करते हैं। मुरुड में ऐसे पहले खिलाड़ी बन चुके हैं निखिल, जिन्होंने मैन ऑफ दी सीरीज का खिताब अपने नाम किया और बाइक अपने नाम किया था। पीएनपी चषक अलीबाग इस साल में एक शानदार टूर्नामेंट हुआ था और इसी के साथ ये 5वां ओवर भी समाप्त। और 5 ओवर की समाप्ति के बाद हमारे गुण लेखक सुदर्शन सर मुझे बताते हुए 73 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 74 रनों की जरूरत। मैच जब तक शुरू होता है तब तक आप सभी के चहीते चंद्रकांत शेट्टे के पास मैं आप सभी को ले चलूंगा। धन्यवाद। चला टॉससाठी यायचे त्वरित विनंती असणार आहे। यानंतर होणारा एक आणखी एक महत्त्वाचा सामना स्वराज 11 कुरुळ, ज्याचे संघ मालक आहेत संतोषजी कोदेरे साहेब आणि पर्णवी 11 बोरली कुणाल सुर्वे साहेबांची टीम आहे। त्यामुळे या ठिकाणी विनंती असणार आहे, आपण या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉससाठी यायचे आहे। पहिला सामना रायगड पोलीस आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर अय्यान 11 थेरोंडा झाला, जो परवेश दळवी मांडल्याचे त्यांचा संघ होता आणि इकडे थेरोंडा संघ जिंकला। परंतु दुसऱ्या सामन्यात जय हनुमान सर्वे आणि लक्ष्मी 11 तळेखार रोशनजी चाचे चिकणीचे यांचा संघ यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे तळेखार आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान सर्वा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आई ही मॅच कोण जिंकणार याची उत्कंठा आहे। परंतु चला टॉससाठी त्वरित यायचं आहे। शेवटचा पुकार दोन्ही टीमला टॉससाठी टी शर्ट परिधान करायचं आणि टॉससाठी यायचं आहे। आपल्याला दिले किट्स या ठिकाणी परिधान करायचे आहेत आणि टॉससाठी यायचं। अपनी
नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस. माननीय प्रतीक्षण बेलोसे यांकडून टॉस का बॉस. हा टॉस तर करून घ्या. मी गोले साहेबांना विनंती असणार आहे, आपल्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. महत्वाची मॅच, बोर्ली विरुद्ध कुरुळ. काटा कॉल केलाय आणि छापा आलाय. टॉस जिंकलाय, निर्णय लगेच कळवायचा. सगळ्या संघांना विनंती आहे, निर्णय जो आहे तो लगेचच जागेवर कळवायचा. सगळ्या संघांना विनंती आहे, निर्णय जो आहे आपण जागेवरच कळवायचा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मॅचलाही होते सुरुवात आणि एक बलाढ्य मॅचसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फिल्डिंग सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. निर्णय हा टॉस करायला आल्यानंतर जागेवर त्या ठिकाणीच घ्यायचा आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. विकी खोपकर यांच्याकडून प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचला 2 लिटरचा या ठिकाणी शीतपेय असणार आहे. अजय चौलकर या ठिकाणी यायचं आहे. आपल्यासाठी शीतपेयाची एक बॉटल आहे, ती आपण घेऊन जायची आहे. महत्त्वाची मॅच आपल्या समोर आलेली आहे, ज्या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर जय हनुमान सर्वे या संघाला 74 धावांची आवश्यकता निर्धारित 5 षटकांमध्ये. आणि बॅटिंगसाठी निखिल धारवे आणि बंटी बद्रिके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समोर शुभम, हो यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु धावत्या घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे यशस्वी. पहा दोन्ही टीममध्ये एका बाजूला जर पाहिलं तर विशाल शहा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बंटी बद्रिके, दुसऱ्या बाजूला शुभम जाधव आणि सुहास पवार, म्हणजे 4 बलाढ्य आयकॉन देखील या मॅचमध्ये खेळत आहेत. संतोषजी तटकरे साहेब या ठिकाणी आगमन झाले, हार्दिक स्वागत असेल. यावेळेला मात्र एक वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळला जरूर जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय परंतु थांबवलाय. 5 षटकांमध्ये 74 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी टीम सर्वेला. या सर्व्या गावाचं नाव मात्र टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध करणारा, झळकावणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, म्हणजे निखिल धारवे, जो सर्व्याचा ब्रँड आहे. आणि मुरुड तालुक्यातील ख्यातनाम खेळाडूंच्या यादीमध्ये ज्या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं तोच बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. निखिल उडावला हेलिकॉप्टर, परंतु आला पुन्हा एकदा मैदानाच्या आत. कमालच झाली, मैदानाची कमाल म्हणावी का. हा रिव्हर्सवाला शॉट पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. बॉल पुढे जाण्याच्या ऐवजी बॉल मागे आलाय. हे काशीचा पॅटर्न आहे, काही होऊ शकतं. अजय चौलकर आपण यायचं, आपल्यासाठी 2 लिटरचं शीतपेय या ठिकाणी आहे खोपकर साहेबांकडून. अजय चौलकर, धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 4 धावा धावफलकावर आहेत. थोडीशी संत सुरुवात आहे, परंतु आक्रमण तर करावीच लागणार आहेत, कारण सर्व संघ हा देखील बलाढ्य आहे. तळेकर संघ हा देखील एक बलाढ्य आहे. विजय घाणेकर आणि निखिल धारवे यांच्यातील मॅच आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल, परंतु फिल्डरच्याच दिशेने खेळला गेलेला आहे हा फटका. आणि इकडे जर पाहिलं तर कॅच पकडली जाते. विजय घाणेकर कॅच पकडतायत आणि एक महत्वाचा विकेट म्हणजे बंटी बद्रिके माघारी. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय संतोष राणे, सरपंच काशीद यांची बळीची टाळी. पहिला धक्का बसतोय. काय गोलंदाजी केली आहे माणगाव एक्सप्रेस अर्थातच शुभम जाधव यांनी. कारण शुभम महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून पाहायला मिळतात आणि तेच शुभम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक जर पाहिलं तर शुभम यांनी अतिशय चांगलं टाकलं. केवळ 4 धावा आल्या. 4 षटकांमध्ये अजूनही 70 पाहिजेत, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं.
आणि त्यासाठीचे 2 खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. निखिल धारवेच्या जोडीला सध्याच्या घडीला मात्र नवी मुंबई घनसोलीचा खेळाडू सध्या चर्चेत आहे, विशाल शहा. अजय, आपलं अभिनंदन. पहिल्या अर्धशतक या स्पर्धेतील 17 चेंडूमध्ये 58 धावा अजय चौलकर यांनी केल्या. परंतु ही स्पर्धा जसजशी पुढे जाईल ना आपले मनोरंजन करेल आणि आता आपल्या बॅटिंगने मनोरंजन करण्यासाठी विशाल शहा आलेत निखिल धारवे यांच्या जोडीला. आता मात्र उमेश घाणेकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उमेश घाणेकर, विजय घाणेकर, तळेखार या गावाला देखील चांगलीच लोकप्रियता. अगदी पनवेल पट्ट्यात जाऊन देखील सध्या स्पर्धा खेळतो तळेखार हा संघ. उद्यापासून म्हणजे पुढचे 2 दिवस मात्र लकी ड्रॉ या ठिकाणी असणार आहे. केवळ नाममात्र 5 रुपयामध्ये सायकल जिंकण्याची संधी असणार आहे भाग्यवान विजेत्याला. या ठिकाणी आपण पाहू शकता धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते ती म्हणजे 5 आणि आता सर्वांच्याच नजर असतील विशाल शहा यांच्यावर. कारण यावर्षी रॉयल फेस्टिवल बोर्लीची स्पर्धा 1 साइड गाजवलेली आहे आणि जिंकलेली देखील आहे विशाल यांनी. आणि त्याचबरोबर ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल, बाईक असेल, अंडरआर्म क्रिकेटमधील मग टर्फ असेल, माती क्रिकेट असेल, या सर्व फॉर्मॅटमधील एक जबरदस्त खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. सीएचे सीबी देखील खेळताना आम्ही त्यांना पाहतो. टप्प्याचा बॉल, परंतु तिकडे फिल्डर, वा, या ठिकाणी मात्र या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळेल. विशाल शहा मोठी विकेट येताना पाहायला मिळेल. अशा रीतीने दोन्ही आयकॉन सुरुवातीलाच माघारी. या ठिकाणी आपण पाहू शकता 2 बलाढ्य खेळाडू माघारी झाल्यानंतर गावातील खेळाडूंवर जबाबदारी आहे. आता आपल्या गावाची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. सर्वे हे गाव देखील एक बलाढ्य आहे. सातत्याने चर्चा होत राहते या गावाची देखील. परंतु आज मात्र प्रयत्न करावे लागतील आपल्या गावासाठी. डीसीबी ग्रुपचं हे भव्य दिव्य आयोजन विजेत्या संघ मालकाला, कदाचित महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच विजेत्या संघ मालकाला गोधन दिलं जाणार आहे. म्हणजे शर्यतीत पळणारा, धावणारा, खिलार या वंशाचा असणारा हेलिकॉप्टर नामक बैल. यावेळेला आपण पाहू शकता फुल टॉस, परंतु मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले. उमेश घाणेकर देखील चांगली कामगिरी करतायत. चर्चेत आहे आमचे विजय घाणेकर, सरपंच सुद्धा झालेले आहेत आणि मुंबईत देखील दर्जेदार क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. उमेश 11 म्हणा, पुजारी टायगर्स म्हणा, मोठमोठ्या व्यावसायिक संघांसाठीचं देखील क्रिकेट खेळलेलं आहे. यावेळेला पुन्हा फुल टॉस, परंतु त्यावर मोठा फटका नाही आलाय आणि हा दबाव मात्र इकडे तळेखारने निर्माण केला आणि दबावाचं कारण आहे 2 महत्त्वाच्या विकेट आलेले आहेत. परंतु आता जे काही करायला लागणार आहे या ठिकाणी निखिल धारवे, आज मात्र या ठिकाणी करावं लागेल निखिल आपल्याला. 6 धावा धावफलकावर आहेत. लक्ष थोडंसं दूर चाललंय, परंतु प्रयत्न हे करावेच लागतील आणि आज पाहूयात कशा प्रकारचे प्रयत्न होतील. तुम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ. यावेळेला खेळायचा होता कव्हर्सला, बॉल गेला ऑन साईडला. तिकडे आहेत लॉंग ऑनच्या दिशेने जर पाहिलं तर विजय घाणेकर, एकच धाव मिळेल. धावसंख्या दुसरी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना 7. 74चा पाठलाग करायचा आहे. काशीद व सोयरे चषक, डीसीबी ग्रुपचं हे आयोजन. निसर्ग सौंदर्य मात्र इकडे तुम्हाला काशीदला पाहायला मिळतं, पर्यटन पाहायला मिळतं. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, पंच मात्र या ठिकाणी आपल्या अनोख्या शैलीमध्ये संतोष चौधरी सर व्हाईट बॉल घोषित करतायत. कारण पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारं काशीद आज क्रिकेट रसिकांना देखील भुरळ घालतंय. विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट देखील काशीद बीचवर आलात तर तुम्हाला पाहायला मिळतील किंवा तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. एक नियोजित गोलंदाजी ऑप्शनच्या बाहेर करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात इकडे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल.
सन्माननीय तटकरे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचा सन्मान देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तटकरे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान होईल. मंगेश कांबळे यांना विनंती असणार आहे तटकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आपल्याला. संतोष तटकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. काशी चषक 2024 साठी आपण उपस्थित राहिलात. 6व्या पर्वासाठी आपलं हार्दिक स्वागत. गेल्या 5 वर्षात या स्पर्धेने बरेचसे कीर्तिमान केले आणि क्रिकेट रसिकांना काशीद हे गाव गाठवायला लावलं. सुहास पवार येत आहेत. मिस्टर प्रीमियर लीग, महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रीमियर लीग खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक सुहास पवार फ्रॉम कल्याण. हो, पहिलाच बॉल वळलाय, फिरलाय, गरकण वळत असताना यष्टीरक्षकांकडे जातोय. डॉट बॉल. आता मात्र दबाव वाढत चालेल कारण 74चा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या सीमित आहे, ती म्हणजे 9 धावांवर प्रयत्न करावे लागतील. 65, 11 चेंडू आणि 17 चेंडू आणि 65. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने सुंदर फटका आलाय, स्क्वेअर कट केलाय आणि तिकडे जर पाहिलं तर 4 धावा वसूल देखील केल्या गेल्या. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय प्रतीश कासार, कासार खानावळ यांचा सनसनीत चौकार. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक आला खरा, परंतु तिकडे फिल्डरही येत आहेत तेवढ्याच तत्परतेने. आणि मॅचवर मात्र आता या ठिकाणी पकड मिळवताना पाहायला मिळतोय तो म्हणजे संघ तळेखारचा. लक्ष्मी 11 तळेखार. रोशनजी चाचे साहेब चिकणीचे, त्यांच्या मालकीचा असणारा हा संघ पाहायला मिळतोय. संघ मालक महत्वाचा आहे कारण प्रत्येकाने आपल्या संघाला मालकाची नावं पहिलीच या ठिकाणी देऊन ठेवा, कारण हेलिकॉप्टर त्याच्याच मालकीचा होईल जो जिंकणार आहे त्याच्या. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. आणखीन एक झेल विजय घाणेकर पकडतायत. आणखीन एक विकेट.
हा, आणखीन एक महत्त्वाची सूचना, तिन्ही दिवसासाठी एखाद्या खेळाडूवर काय ऑब्जेक्शन असेल, कोणाला काही शंका असेल, मॅच सुरू होण्याच्या अगोदर, कारण टॉस झाल्यावर तुम्हाला अर्धा तास वेळ आहे, त्या अर्ध्या तासातच, म्हणून टॉस इनिंग ब्रेकमध्ये घ्यायचा आहे. एकदा मॅच सुरू झाली त्यानंतर कुणावरही ऑब्जेक्शन होणार नाही. त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या लिस्ट देखील एकमेकांना ट्रान्सफर करा मॅच टॉसच्या वेळेलाच. यावेळेला आपण पाहू शकता बॉल हवेत पाहायला मिळेल आणि आणखीन एक विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सुहास पवार घेत आहेत विकेट. केवळ 10 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळतात. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. मॅच मात्र आता जवळपास तळेखारच्या दिशेने झुकलेली आहे. परंतु क्रिकेट आहे हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. निखिल सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे अपेक्षा तर अजूनही आहेत. सध्या आपण पाहत शुभम जाधव पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेले आहेत. माणगाव एक्सप्रेस यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल वेगवान होता, गेला यष्टीरक्षकांच्या दिशेने. यावेळेला बॅकफुटला जात असताना कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटला जातोय. रेस लागली फिल्डर आणि बॉल यांच्यामधील, जिंकली बॉलने. 4 भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय प्रतीश कासार, कासार खानावळ यांचा सनसनीत चौकार. गणेश माळी आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर निखिल आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने खेळलेला फटका पाहायला मिळतोय, परंतु कॅच सुटली. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. औपचारिकतेच्या दिशेने निघालेली मॅच 74 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो पाठलाग करत असताना खूप चांगली कामगिरी या ठिकाणी गोलंदाजांनी केली आहे त्या उलट. आणि यानंतर कुरुळ विरुद्ध बोरली हा एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा, डगआउट पास सगळ्या संघांना विनंती आहे. मुख्य स्टेजच्या बाजूला डगआउट आहे, त्याच ठिकाणावरून दोन्ही टीम मैदानात जातील याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. मुख्य स्टेजच्या बाजूला ज्या ठिकाणी डगआउट आहे तिकडनंच, आणि ज्यावेळेला मैदानात टीम जाणार आहे एका रांगेत जाणार आहे, बाहेर येताना सुद्धा एका रांगेत येईल आणि या शिस्तीच्या नुसार पुढल्या वर्षीचा प्रवेश असेल याची नोंद घ्यायची. अकुटप्प्याचा बॉल तिकडे छाप सोडण्याचा प्रयत्न निखिल यांचा होतोय. एक चांगला स्ट्रोक, षटकार. बिगिट करतायत, फटका फसला यावेळेला तो, आणि क्षेत्ररक्षक मात्र येत आहेत. आता कोणतीही चूक नाहीये, विकेट आली आहे. संतोषजी कोदेरे साहेब आणि कुणालजी सुर्वे साहेब जे संघ मालक आहेत दोन्ही संघांचे, पुढच्या मॅचच्या दोघांनाही विनंती आपण या ठिकाणी यायचं. मुख्य मंचावर मॅच सुरू होतानाच पहिला आपण दोन्ही संघ मालकांचा सन्मान करणार आहोत, कारण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संघ मालक देखील आहेत. त्यामुळे या काशीच्या स्पर्धेची ओळखच ही आहे, पहिला संघ मालकांचा सन्मान महत्त्वाचे आहेत. कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळतात हे सर्व खेळाडू, त्यामागे संघ मालकांचा वाटा तेवढाच मोठा आहे, त्यामुळे त्यांचा सन्मानही गरजेचा आहे. आणि काशीदमध्ये सगळ्यात पहिला संघ मालकांचा सन्मान केला जातोय. या ठिकाणी संतोष कोदेरे साहेब आलेले आहेत.
शेवटचं षटक औपचारिकता मॅचची धावसंख्या जर पाहिली तर आता 4 चेंडूमध्ये 46 ची आवश्यकता आहे. यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामन्याला लगेच सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिले 4 सामने 5 षटकांचेच असतील. क्या बात आहे, एक लांबवर फटका खेळलाय खरा आणि 6 धावाही वसूल केल्या गेल्या. लांब लचक षटकार. केवळ औपचारिकता मॅचची आता बाकी आहे. जयमान सर्वे विरुद्ध लक्ष्मी इलेव्हन तळेकर. तळेकर संघाने केलेली चांगली कामगिरी. विजयाच्या उंबरठ्यात रोशन चाचे आणि कंपनी म्हणजेच लक्ष्मी इलेव्हन तळेकर. यानंतर संतोष कोदेरे आणि कंपनी म्हणजे स्वराज इलेव्हन कुरुळ आणि त्यांच्या विरोधात कुणाल सुर्वे आणि कंपनी पर्णवी इलेव्हन बोरली असा सामना या ठिकाणी. बोरली विरुद्ध कुरुळ असा सामना असेल यानंतर. यावेळेला देखील एक अखूट टप्प्याचा बॉल होता. व्हाईट बॉल मात्र पंच या ठिकाणी घोषित करतायत. आणि आता मात्र केवळ मॅचची औपचारिकता या ठिकाणी. पहिला दिवस आहे. चर्चा मात्र या स्पर्धेची सर्व दूर होताना पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी खूप साऱ्या मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. यावेळेला आपण पाहू शकता टायमिंग तर फसलाय. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय खरा परंतु फिल्डर आलेत आणि मॅच मात्र या ठिकाणी फिनिश होताना पाहायला मिळते. खूप चांगली कामगिरी. रोशन चाचे अँड कंपनी चिकणीचे लक्ष्मी इलेव्हन तळेकर संघ या स्पर्धेमध्ये विजयी होतो. विजय संघाचं अभिनंदन. त्याचबरोबर जयमान सर्वा आपणास देखील पुढल्या स्पर्धांसाठी असतील शुभेच्छा. आणि दोन्ही संघ हस्तांदोलन करायचं आहे. मॅच संपल्यानंतर दोन्ही संघांना हस्तांदोलन कंपल्सरी आहे. एकमेकांशी आपण हात मिळवणी कराल आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर याल. दोन्ही टीम एका रांगेत. सामना संपल्यानंतर एकमेकांचं मित्रत्वाचं नाते या ठिकाणी सांगत असताना हस्तांदोलन केलं जात आहे आणि यानंतर लगेच पुढचा सामना सुरू होईल. परंतु मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतोय. अष्टपैलू कामगिरी जबरदस्त खेळ मात्र या ठिकाणी दाखवण्यात आला आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी बॅटिंग करत असताना 11 चेंडूमध्ये 3 षटकाराच्या मदतीने 23 धावा आणि गोलंदाजी करत असताना मात्र 1 षटक 5 धावा आणि 2 विकेट घेतल्या. मिस्टर प्रीमियर लीग सुहास पवार मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी. प्रवीणजी घोणे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवीणजी घोले साहेब यांना विनंती असेल आपण सुहास पवार यांचा सन्मान करायचा आहे. देखील महाराष्ट्रातील विविध प्रीमियर लीग ॲज अ आयकॉन म्हणून खेळणारा आणि गाजवणारा सुहास पवार आज या ठिकाणी दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळाला आणि
ऊन जास्त आहे, 2 लिटरची थंड्याची बॉटल सुद्धा त्या ठिकाणी तुमच्यासाठी आहे. थंडा थंडा कुल कुल खोपकर साहेबांकडून आहे ती. आणि क्रिकेट रसिका हो, क्रिकेटच्या या अद्भुत खेळाचा आनंद आपण घेत राहा, कारण